आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ठीक आहे रुपाली, नको गुरुदार, तू हट्टी आहेस ना, मी डबल हट्टी आहे. माघार घेत नसतो, लक्षात ठेव. चला हो तुम्ही. हो पण ऐका तरी. चला म्हणतोय ना. आई बाबा, अगं काय हे? लावा, जवळ येऊ नका. मी काही पण करेल ना, मी आत्ताच सांग. तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही? तुम्ही ऐकणार आहात की नाही माझं? निर्णय तुमचा आहे आता. तुम्हाला तुमच्या हट्टापोटी मुलीची राख करायची आहे का मुलीची राख होऊ नये म्हणून तुम्ही माफी मागायला तयार व्हायचंय? तुम्ही ठरवा आता. अगं रुपाली, नको ते खूळ डोक्यात नको घेऊस ग. अगं एवढ्याशा गोष्टीसाठी कुणी जीवाचं बरं वाईट करून घेतं का? आई वडिलांचा तरी विचार कर का जरा. तुम्ही करताय का माझा विचार? तुम्ही मागा ना माफी आणि संपवा विषय. नाहीतर मी रुपाली, रुपाली काय करतेस? हे सोड. हे बघ, गरम डोक्यानं नगते करतेस. हे ठेव आधी खाली, आपण बोलून इशे सोडू की. अहो मॅडम, मी तेच करतेय कधीपासून, पण हे ऐकतच नाहीयेत. माफी मागायला कमीपणा वाटतोय ना यांना. तुम्ही सोडा बरं, मी जीवच देणार आहे आता. सोड रुपाली. काका काकू, हे बघा, तिच्या जगण्याचा प्रश्न आहे. पुढे जाऊन जे होईल ते होईल, पण आता तिच्या मनासारखं होऊ दे. ठीक आहे, मागतो माफी. मग तर झालं. हे बघा, आता ते राजी झालेत. आता तरी खाली ठेव. नाही नाही, तुम्ही त्यांना सांगा आत्ताच्या आत्ता जाऊन सत्याच्या आईची माफी मागा. ठीक आहे बाई, आत्ताच्या आत्ता जाऊन माफी मागतो. मग तर झालं, पण ते डबडं ठेव खाली आधी. अमरे, तू काय बी करत असलीस तर एवढी भारी कशी काय दिसतीस ग? आता हेच बघ ना, नुसते कपडे वाळत टाकतीस पण एवढी छान दिसतीस, कमालच धोबी बनावं असं वाटतंय. अमरे, आपण ना आपल्या दोघांचा एक फोटो टाकू आणि खाली कॅप्शन लिहू, कपडे धुवूया आणि प्रेम करूया. काहीच बोलली नाही. अमरे, तुझ्या बहिणीपेक्षा तूच परफेक्ट आहेस बघ. एवढा भारी चॉईस असताना मैत्रीला माझ्या गळ्यात कशाला मारतात हेच कळना.